नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर बघा, TCS व IBPS यांच्यामार्फत जेवढ्या काही परीक्षा होत आहेत त्याच्यात अंकगणित व बुद्धिमत्ता हा विषय असतो. त्याचाच विचार करता आपण संभाव्य प्रश्नांची सिरीज सुरू केलो आहोत. तर ही सिरीज आहे 8 नंबरची. तसेच आपलं टर्निंग पॉईंट्स हे ॲप पण आहे. तर हे ॲपमध्ये तुम्हाला विविध परीक्षांचे टेस्ट सिरीज आहेत. तर तुम्ही एकदा नक्की जॉईन करून बघा किंवा ॲप डाउनलोड करून बघा आणि तुम्ही जे कोर्सेस आहेत ते बघा. जर तुम्हाला योग्य वाटते असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि एकदम माफक दरात आहेत हे टेस्ट सिरीज. तर बघा, तुम्ही एकदा नक्की ॲप डाउनलोड करून बघा. तर चला प्रश्न बघू आपण. प्रश्न आहे, शीला तिच्या सामान्य वेगाच्या 13/14व्या वेगाने चालत असताना सामान्य वेगाने लागणाऱ्या वेळेपेक्षा 8 मिनिटे अधिक घेऊन एक विशिष्ट अंतर कापण्यास सक्षम आहे. विशिष्ट अंतर कापण्यासाठी त्याने घेतलेल्या सामान्य वेळेची गणना करा. तर किती एका मिनिटात हे विचारलं आहे. तर आपण आता काय करू, वेळ आणि वेग हे व्यस्त यांचे व्यस्त प्रमाण आहे. तर बघा, आपण सामान्य वेग हा v मानू आणि सामान्य वेळ हा t मानू. तर नवीन वेग 13/14v, नवीन वेळ t अधिक 8. म्हणजे बघा, सामान्य वेगाने लागणाऱ्या वेळेपेक्षा 8 मिनिटे अधिक आहे. म्हणजे नवीन वेळ काय आहे, तर सामान्य वेग आपला t आहे, त्याच्यामुळे t अधिक 8. तर बघा आता t अधिक 8 बरोबर 13/14v भागिले v हे व्यस्त प्रमाण आहे. तर हे भागाकारातले v आणि गुणाकारातले v कटले, राहिले किती t अधिक 8 बरोबर 13/14. यांचा तिरपा गुणाकार 14t बरोबर 13t गुणाकार अधिक 13×8 14. आता इकडं अधिक टीचे वजा टी झाल्यावर काय राहते, 14तनं 13 गेले, 1 राहिला, टीला टी आणि हे 104ला 4. म्हणजे एका मिनिट म्हणजे किती, सामान्य वेळेची गणना ही 104 मिनिटे केली आहे. 104 मिनिटाशी केली आहे. तर उत्तर आपलं हे 104 मिनिटे आहे. तर चला पुढचा प्रश्न आहे आपला. प्रश्न बघा, राखीने सुजाताला 10% नफ्याने TV विकले. उर्मिलाने तो TV राखीला 20% नफ्याने विकला होता. तर उर्मिलाची खरेदी किंमत 50,000 होती. मग सुजाताने किती किमतीत TV विकत घेतला? तर बघा, उर्मिलाची खरेदी किंमत किती आहे, 50,000. आणि उर्मिलाने तो TV राखीला किती टक्के नफ्याने विकला होता, तर 20% नफ्याने. तर बघा, 20% म्हणजे 120 भागिले 100. 1 2 कटले, 12×5 60, 1 2 3, 1 2 3. म्हणजे उर्मिलाने राखीला किती रुपयाला TV विकला होता, तर 60,000 रुपयाला TV विकला होता. म्हणजे 50,000 घेतला आणि 60,000ला राखीला विकला. तर काय म्हणले, राखीने परत सुजाताला 10% नफ्याने TV विकला. 10% नफ्याने. आता बघा, 10% नफ्याने म्हणजे 110 भागिले 100. 1 2 1 2, अकरी सक्की 66, 1 2 3 0 66. म्हणजे राखीने सुजाताला किती रुपयाला TV विकला, तर 66,000 रुपयाला TV
विकला आहे. तर हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न आहे. जर y थेट x बरोबर बदलत असेल आणि y बरोबर 16 जेव्हा x बरोबर 24 असेल तर x बरोबर 45 असताना y चे मूल्य शोधा. x छेद y x किती आहे 24, y आहे 16. तर ह्याला 8 न भागवलं, 8 दुनी 16, 8 त्रिक 24. x छेद y बरोबर 3/2. पुढे काय म्हटलं आहे x 45 आहे. x किती आहे 45. तर y बरोबर किती 45 भागिले y बरोबर ह्याचं प्रमाण किती 3/2. तिरपा गुणाकार 45 गुणले 2/3 भागाकारातले y गुणाकारात. 3 1 3 3 1 3 उरला 1 3 5 15 15 दुनी 30. y बरोबर 30. y चे मूल्य किती आहे तर 30 हे y चे मूल्य आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न आहे घनाच्या बाजू 3 4 4 5 या गुणोत्तरात आहेत आणि त्याचे घनफळ 480 घन एकके आहे. सर्वात मोठे आणि सर्वात लहान बाजूमधील फरक किती एकक आहे? सूत्र बघा, घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. तर इथं गुणोत्तर किती दिले आहे 3 4 4 5. तर आपण त्यांच्या बाजू 3x गुणुले 4x गुणुले 5x त्याचे घनफळ किती आहे 480. यांचा गुणाकार 3 चौक 12 12 पंचे 60 x घन बरोबर 480. आता 3x घन बरोबर 480 भागिले 60. 0 0 कटलं 6 8 48. x घन बरोबर 8. आता ह्या दोघाचे घनमूळ काढू. x बरोबर 8चे घनमूळ किती आहे तर 2 हे 8चे घनमूळ आहे. तर आपल्याला x बरोबर 2 ही किंमत भेटली आहे. पण काय म्हटलं आहे सर्वात मोठे आणि सर्वात लहान बाजूमधील फरक विचारला आहे. तर 3x 3 गुणुले 2 3 दोन्ही 6. एक बाजू 6 आहे. दुसरी बाजू आहे 4 दोन्ही 8. तिसरी बाजू आहे 5 दोन्ही 10. ह्याच्यातली सर्वात मोठी बाजू 10 आणि सर्वात लहान बाजू 6. 10 मधून 6 गेले राहिले 4. म्हणजे यांच्यातील फरक किती आहे तर 4 हे त्यांच्यातील फरक आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा, वार्षिक गणतीच्या 10% वार्षिक चक्रवाढ व्याजदराने अरुणाने जयश्रीकडून 9,000 कर्जाऊ घेतले. 2 वर्षानंतर कर्जफेड करताना अरुणाने भरलेली एकूण रक्कम शोधा. चक्रवाढ व्याज बरोबर सूत्र बघा, व्याज बरोबर P कंसात 1 अधिक R भागिले 100 कंस बंद N वजा P. P म्हणजे हे मुद्दल, R म्हणजे दर आणि N म्हणजे वर्ष. आता 9,000 गुणुले कंसात 1 अधिक दर किती आहे 10 भागिले 100 किती वर्षासाठी तर 2 वर्षासाठी. म्हणजे 2 वर्षाच्या नंतर परतफेड केलेले आहे. तर किती 2 वर्ष वजा 9,000. तर बघा आता ह्यांचं हे कंस सोडून घ्या अगोदर आपण. ह्याचा तिरपा गुणाकार 100 अधिक 10 भागिले 100. तर किती झालं हे 111 भागिले 100. 1 0 0 कटलं. आता हे किती वर्षासाठी आहे 2 वर्षासाठी. गुणुले 11 भागिले 100. किंवा असंही करू शकतो तर आपण 11चा वर्ग 121 भागिले 10चा वर्ग किती 100. 100 गुणिले किती इकडं 9,000. 1 2 1 2
कटले. 90 गुणिले 121. 0 9 1 9 9 दुनी 18ला 8 हात चाला 1 9 1 9 1 10. परत वजा 9000. तर यांची वजाबाकी येते बघा. 0ला 0 0 9ला 9 8ला 8. तर 10तून 9 गेले 1 राहिला. इथला 1 कटला. म्हणजे किती 1890 रुपये. हे किती काय आहे तर हे चक्रवाढ व्याज आहे. चक्रवाढ व्याज. पण आपल्याला काय विचारलं आहे तर वर्षानंतर कर्ज फेड करताना अरुणाने भरलेली एकूण रक्कम विचारलं आहे. आपल्याला नुसतं चक्रवाढ व्याज विचारलं नाही तर एकूण रक्कम. तर मुद्दल किती होती 9000 रुपये. ह्याच्यात 9000 अधिक 1890. बघा 10,890 ही एकूण रक्कम कुणाला द्यावं लागेल अरुणानं द्यावं लागेल. तर जर आपल्याला नुसतं चक्रवाढ व्याज विचारलं असतं तर आपण इथं वजा 9000 घेऊ शकतो. जर फक्त एकूण रक्कम जर विचारलं तर आपल्याला इथं वजा 9000 म्हणजे मुद्दल वजा करायची गरज नाही. फक्त चक्रवाढ व्याजासाठीच आपल्याला मुद्दल वजा करावी लागते. म्हणजे आपलं उत्तर आहे 10,890 ही एकूण रक्कम अरुणाने द्यावी लागते. जे उत्तर हे 4 नंबरचं आहे. तर चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा. सहाय्यक प्रकल्पावर आधारित इंग्रजी कंपनीमध्ये 503 पुरुष आणि 503 महिला कर्मचारी आहेत. सर्व कर्मचाऱ्यांची सरासरी उत्पादकता दररोज 53 कॉल आहेत. जर एका पुरुष कर्मचाऱ्याला दररोज सरासरी 53 कॉल येतात तर महिला कर्मचाऱ्यांना दररोज सरासरी किती कॉल येतात. तर बघा त्यांची सरासरी पण 53च असेल महिलांची. कारण की बघा कंपनीमध्ये एकूण पुरुष किती 503 आणि एकूण महिला पण 503च आहे. पुरुषांची कॉल घेण्याची कार्यक्षमता किती आहे तर 53 आहे आणि एक महिलांची पण 53च असू शकते. तरी तुम्हाला मी दाखवते. आणि पुरुष आणि महिलांची एकूण कार्यक्षमता किती आहे सरासरी तर 53 कॉल्स घेण्याची. तर पुरुष आणि महिला किती टोटल 503 अधिक 503 बरोबर 1600 कर्मचारी आहेत एकूण. त्यांची सरासरी कॉल घेण्याची क्षमता आहे 53. तर गुणिले 53 यांचा गुणाकार येतो 53,318. म्हणजे हे एकूण कर्मचारी दोघे किती कॉल्स घेऊ शकतात तर 53,318 एवढे कॉल्स घेऊ शकतात. तर पुरुषांची सरासरी किती आहे कॉल घेण्याची क्षमता तर 503 गुणिले 53 यांचा गुणाकार येतो 26,959. आता एकूण किती आहे तर 53,318 मधून वजा 26,659 वजा करायचं. तर यांची वजाबाकी पण येते 26,659. तर ह्याला परत भागिले 503. सरासरी म्हणजे काय तर एकूण महिला कॉल्स भागिले एकूण महिला. एकूण महिला आहेत 503. त्यांची पण कॉल घेण्याची क्षमता किती आहे 26,659 भागिले 503. तर यांचा भागाकार येतो 53च. म्हणजे त्यांची महिलांची कॉल घेण्याची क्षमता किती आहे तर सरासरी क्षमता आहे 53. तर सहज पण उत्तर निघू शकते. तरी तुम्हाला मी हे पूर्ण सोडून दाखवलं आहे. तर उत्तर आहे आपलं हे. तर चला पुढचा आहे प्रश्न. प्रश्न बघा. पाण्याची एक टाकी 2 मीटर बाजू असणाऱ्या एका घनाच्या आकाराची आहे. टाकी किती आहे 2 मीटर घनाच्या आकाराची आहे. त्याचा आगम मार्ग वर्तुळाकार असून त्याची त्रिज्या आहे 3.5 सेंटीमीटर. जर पाणी 2 मीटर पर सेकंद या वेगाने वाहत असेल तर पाण्याची टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल अंदाजे विचारला आहे. तर बघा घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन.
तर इथं 2 मीटर बाजू सांगितल्या आहे, तर आपण सेंटीमीटरमध्ये काढू. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, म्हणजेच हे 200 सेंटीमीटर. 200चा घन किती? 8. 2चा घन 8 आहे, ह्याच्यावर 6 शून्य. घन सेमी. ह्या घनाचे घनफळ किती आहे? घनफळ किती आहे ह्याचे? 80 लाख घनसेमी घनफळ आहे. तर बघा पुढे काय म्हटलं आहे, त्याच आगम मार्ग वर्तुळाकार असून त्याची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर आहे आणि जर पाणी 2 मीटर पर सेकंद या वेगाने वाहत असेल. वेग किती आहे? 2 मीटर पर सेकंद आहे. तर इथं बघा आता हे आगामी मार्ग वर्तुळाकार असून त्याची त्रिज्या म्हणलं आहे, म्हणजे हे वृत्तचित्ती आहे. वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर सूत्र आहे 22 पायाची किंमत आहे. तर सूत्र आहे पाया आर वर्ग एच. एच इथं काय आहे? बाजू म्हणजेच 200 सेंटीमीटर. पायाची किंमत 22/7 आणि आर म्हणजे त्रिज्या आपल्याला किती दिला आहे? 3.5 सेंटीमीटर दिला आहे. 22/7 गुणुले 3.5 गुणुले 3.5 गुणुले 200. 7 1 7 7 0 0. इथं पॉईंट दिला 35 झाले. 7 5 35. तर यांचा गुणाकार येतो 22 गुणुले 0.5 गुणुले 3.5 गुणुले 200. तर यांचा गुणाकार येतो 7700 येतो याचा गुणा. वृत्तचित्तीचे घनफळ किती आहे? 7700 घन सेमी. तर एकूण वेळ आपल्याला काढायचा आहे. एकूण वेळ 80 लाख भागिले 7700 1 2 1 2. ह्याला 77ने भाग जातो. 1038.96. पुढे पण जातो, पण आपण 2 डिजिटपर्यंत संख्या घेऊ शकतो. तर परत काय म्हटलं आहे आपल्याला? हे किती झाले? सेकंद. 1038.96 सेकंद झाले, पण आपल्याला उत्तर आहे विचारलं आहे मिनिटामध्ये. तर 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. परत ह्याला 60 भागायचं. 1038.96 भागिले 60. तर यांचा भागाकार येतो 17.31. तर आपल्याला अंदाजेच विचारला आहे वेळ, म्हणजेच 17.3 मिनिटे ही टाकी भरण्यासाठी वेळ लागतो. आपलं उत्तर आहे 3 नंबरचं. तर चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा. 50पेक्षा कमी मूळ संख्यांची एकूण संख्या किती? म्हणजेच 1 ते 50पर्यंत मूळ संख्या किती आहेत हे विचारलं आहे. तर आपल्याला माहीत पाहिजे 1 ते 50पर्यंतच्या एकूण मूळ संख्या आहेत 15. तर सर्वात लहान मूळ संख्या काय आहे? 2 आहे. आणि एकमेव मूळ संख्या सममूळ संख्या आहे ही 2 संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येस त्याच संख्येने भाग जातो, दुसऱ्या संख्येने भाग जात नाही, म्हणजेच ती मूळ संख्या आहे. आणि 1 ते 100 च्या मूळ संख्या आहेत 25 आणि त्यांची मूळ संख्यांची बेरीज आहे 1 ते 100 पर्यंतच्या बरं का. 1060 ही बेरीज आहे मूळ संख्यांची आणि ही एकूण मूळ संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत. आणि 1 ते 50 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या आहेत 15 आणि त्यांची बेरीज आहे 328. हे बेरीज आहे. तुम्ही हे पाठच करून ठेवा, म्हणजे अशा प्रकारचे गणित आलं तर तुम्हाला पटकन उत्तर देता येईल. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? तर 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत? 15. आणि जर त्यांची बेरीज विचारलं असतं तर बेरीज किती आहे? 328 ही त्यांची बेरीज आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न. प्रश्न बघा. ए हा 100 अंडी 4 मिनिटात तर बी हा
तेवढीच अंडी 5 मिनिटात मोजू शकतो. तर एकत्रितपणे काम केल्यास 450 अंडी मोजायला त्यांना किती वेळ लागेल? एला किती वेळ लागतो? 100 अंडे 4 मिनिटात. 4 एक 4, 4 दुनी 8, उरले 2, 4 पंचे 20, म्हणजे त्याला 25 अंडे मोजण्यासाठी 1 मिनिट लागतात. तर बीला तेवढीच अंडी आहेत, तर किती मिनिट लागतात? 5 मिनिटे. 100 भागिले 5 एक 5, 5 दुनी 10, 20 अंडी मोजण्यासाठी 1 मिनिट. तर एकूण अंडी किती आहे? 450. तर दोघांचा वेळ विचारला आहे, तर 450 भागिले हे दोघांचा वेळ 20 अधिक 25. 450 भागिले यांची बेरीज येते 45. 45 एक 45, 45 एक 45, शून्याला 0. म्हणजे किती वेळ लागेल त्यांना? 10 मिनिटे वेळ लागेल. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा आहे प्रश्न. प्रश्न बघा. 2 संख्यांतील फरक 52 असेल आणि त्या 7:3 या गुणोत्तरात असतील, तर त्या 2 संख्यांतील मोठी संख्या फरक किती आहे? 52. आणि त्या संख्यांचे गुणोत्तर 7:3 आहे. तर समजा ती संख्या आपण 7x वजा 3x मानू. म्हणजे फरक विचारला आहे. फरक म्हणजेच वजाबाकी. तर त्यांचा फरक किती आहे? 52. तर 7मधून 3 गेले, 4 राहिले. 4x बरोबर 52. x बरोबर 52/4. 4 एक 4, उरले 1, 4 त्रिकोण 12, x बरोबर 13 आले. तर त्या 2 संख्यातील मोठी संख्या विचारली आहे. तर 7x पहिली संख्या आणि 3x दुसरी संख्या. तर xची किंमत किती आली? 13. 7 त्रिक 13, 13 7 51, 13 त्रिक 39. म्हणजे मोठी संख्या काय आहे? तर 91 ही मोठी संख्या आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा आहे प्रश्न. प्रश्न बघा. एका विशिष्ट बिलावरील 32% सवलतीने होणारी विक्री किंमत आणि प्रत्येकी 20%च्या 2 सलग सवलतींनी होणारी विक्री किंमत यांच्यातील फरक 25 रुपये आहे. तर बिलाची प्रत्यक्ष रक्कम काढा. तर विक्री किंमतीवर किती टक्के सवलत आहे? 20%. पण किती वेळेस? 2 वेळेस, सलग 2 वेळेस सवलत आहे. तर समजा ती वस्तू जर 100 रुपयाला असेल, तर त्याच्यावर किती? 20% सवलत. म्हणजेच 80 भागिले 100 गुणिले 80 भागिले 100. 1 2 1 2 1 2 1 2, 8 8 64% सवलत. पण मग 100ला 64 म्हणजे यांची वजाबाकी किती? टोटल ह्याच्या 100 रुपयेवर किती सवलत, किती टक्के सवलत आहे? तर 36% सवलत. तर ह्यांची किती? 36% सवलत आहे ह्या विक्री किंमतीवर. आणि तर एका विशिष्ट बिलावर किती सवलत आहे? तर 32%. तर 36 वजा 32 किती राहिले? 4. म्हणजे टोटल सवलत किती आहे? तर 4%. ह्या दोन्हीतील, ह्याच्यातील आणि ह्याच्यातील फरक किती आहे? 4%चा फरक आहे. तर यांच्यातील फरक 25 रुपये आहे. तर 25ला 4% म्हणजे 4/100. तर यांचा तिरपा गुणाकार 25 गुणिले 100 भागिले 4. 4 एक 4, 4 दुनी 8, उरले 2, 4 पंचे 20. 25चा वर्ग किती? 625. म्हणजे 25 गुणिले 25, 625 रुपये हे प्रत्यक्ष बिल आहे. म्हणजेच आपलं उत्तर आहे 625 हे आपलं उत्तर आहे. अशा प्रकारे आपण संभाव्य प्रश्नांची सिरीज सुरू केलो आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.